बघा काय झालं आहे की ओबीसीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात 70-80% कुणबी म्हणून आधीच आलेला आहे आणि तो जवळपास मंडल आयोग लागू झाल्यापासून आणि 2001 साली जो GR निघाला होता कुणबी मराठा 1 असल्याचा तेव्हापासून आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने कुणब्याचे दाखले घेतलेले आहे। त्यामुळे जो आता आम्ही सांगतो की धक्का लागू नये म्हणतात, तुम्ही धक्का लावायचा नाही म्हणतात, पण जो धक्का लागलेला आहे त्याचं काय त्याच्याबद्दल तो बोलत नाही, भुजबळ साहेब बोलत नाही। परंतु माझा आजचा विषय असा आहे की जरांगे पाटील जे सांगतात की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, त्यांची ती मागणी रास्त आहे आणि ती मागणी संविधानिक आहे आणि राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो असंविधानिक निर्णय घेतला। कारण जेव्हा मागासवर्गीय आयोगाने रिकमेंडेशन केलं त्यांनी सांगितलं की मराठा समाज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे म्हणजे ओबीसी आहे, मग त्यांना ओबीसीमध्ये न देता तुम्ही वेगळं आरक्षण दिलं म्हणजे ते असंविधानिक झालं। कारण आपल्याकडे 4च आरक्षण आहे, SC ST OBC आणि EWS आणि त्यापैकी SC ST आणि EWSचा अधिकार सेंट्रलला आहे आणि या राज्य सरकारला ओबीसीमध्ये टाकायचा अधिकार आहे। मग तो आपला अधिकार न वापरता जे आपल्याला अधिकारातच नाही ते आरक्षण तुम्ही दिलं आहे तर ते टिकणारच नाही आहे। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अजून वेळ गेली नाही, आपल्याला 2-3 गोष्टी करता येईल। एक तर आपलं जे आरक्षण आहे 27% ते आपल्याला 48% पर्यंत वाढवता येईल, कारण आपल्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध झाला आहे। पांटे आयोगाने सांगितलं की 37.70 म्हणजे 38% आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकतो आणि आता जे शुक्र समितीने सांगितलं की मराठा समाज जरी 28% असला तरी आपण त्यांना 10% आरक्षण देऊ शकतो। मग 38 आणि 10 48 होतात। हे 48 हे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार याचिका क्रमांक 259/94 हे 2010चा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा आणि इंदिरा साहांनी केसने जे कॅप लावली होती 50 त्याच्यानंतरचा निर्णय आहे। आणि या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की तुमच्याकडे जर इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता। मग कुठे बिघडलं आहे? आपण 50%च्या वर देऊ शकतो। आपण सब कॅटेगरीशन केलं तर धक्का लागत नाही। कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांना तुम्ही 10% दिला आहे, मी तर म्हणतो आपण 10च्या ऐवजी त्यांना 13% आरक्षण देऊ शकतो आणि सोबतच आम्ही 12 बलुतेदारांना 4% आरक्षण देऊ शकतो। आमच्या भटक्या विमुक्त धनगर बंजारांनासुद्धा अर्धा 1% आम्ही वाढवून देऊ शकतो। त्यामुळे हे भुजबळ साहेबांमुळे मोठं नुकसान झालं आहे, या आंदोलनाचं नुकसान झालं आहे। मराठ्याचं तर झालंच झालं, पण मराठ्यापेक्षा ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जे ओबीसीला मिळालं असतं, 12 बलुतेदारांना मिळालं असतं, त्यांच्यामुळे ही रोख लागलेली आहे। म्हणून यामध्ये भुजबळ साहेबांनी आमचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि राजकीय निर्णय राजकीय निर्णय अशा पद्धतीने घेतला की तुम्ही ओबीसीला घाबरून काहीतरी तुम्ही निर्णय घेतला आहे आणि म्हणून वेगळं आरक्षण दिलं आहे तुम्ही। त्यामुळे राजकीय निर्णय घेऊ नका, तुम्ही संविधानिक निर्णय घ्या अशी माझी मागणी आहे।